तू जिंकलास. येस मी जिंकलोय. आता मी म्हणेल तसं होणार, कळलं ना? नाही, एकदा तू ट्रिक वापरून मला कंटाळलंस. होय शट अप. मी जिंकलोय म्हणून तू असं बोलतेस. तू जर जिंकली असती ना तर तू म्हणशील तसं केलं असतं ना. नाही, पण पहिला डोस तसा पण देवाला असतो. चल आपण पुन्हा करू. नाही नाही असं काय होत नसतं. मी जिंकलोय ना तर मी म्हणेल तसं व्हायला पाहिजे. आपण एकदा अजून एकदा डोस करू. अरे नाही दे, नाही दे. नाही अरे दे नो ना. नो 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 दे ना. नाही मी जिंकलोय. अरे नो दे नो ना. नो अरे नाही दे. नाही काव्या मी जिंकलेलो आहे. नाही नाही अरे मी दे. जिंकलोय. मी जिंकलोय. अरे दे. एकदा. आजकालच्या लहानातल्या लहान मुलीसुद्धा किती मॉडर्न आणि फॉरवर्ड थिंकिंगच्या झालेत ना. काव्याचं सध्याचं वागणं बघता मला असं वाटतं की मी अमेरिकेत राहतोय की काय. म्हणजे त्यांच्या फिल्ममध्ये असतं तसं लहानातल्या लहान मुलीसुद्धा रोमॅन्स करण्यासाठी अति उतावीळ असतात. पण असो, आता या काव्याचं काय करायचं म्हणून मी जरा विचार करतोय. घ्यायला काय आली अंगावर तर घेतली शिंगावर, मला काय प्रॉब्लेम नाही. पण उद्या इकडे तिकडे काय झालं तरी पोरगी माझ्या गळ्यात पडायची. आणि त्यातून माझं दीपालीबरोबर आणि कस्तुरीबरोबर जो जॅक जुळलाय ना तो वाया घालवायची. तो सध्या तरी काही दिवस हिला हात न लावलेलाच बरा आहे. म्हणून सध्या हिला कसं टाळायचं ते बघतो. असो, मी तर हे सगळं कांड इकडे करतोय, पण याच बेडवरती झोपणारी माझी प्रेयसी कोमल सध्या काय करत असेल हे देवच जाणे. मला इथे जे पण काम सांगताल ते मी करेलच, कारण मला कुठलंही काम असं अर्धवट सोडायला नाही आवडत. ऐसी मला हे तुमचं प्रांजळमत जाणून घेऊन खरंच खूप छान वाटलं. आणि माझ्या या नव्या कोरा स्टार्टअपसाठी मला तुमच्यासारख्या फ्रेश टॅलेंटची खरंच गरज आहे. सो मला आवडेल तुम्हाला माझ्या ऑफिसमध्ये जॉब द्यायला. कॉंग्रॅच्युलेशन मॅडम. थँक्यू सर, थँक्यू. बाकी तुमचं ऑफर लेटर आणि जॉईनिंग डेट तुम्हाला मेल थ्रू कळेलच. तुमचे काही प्रश्न असतील ते विचारा. नाही सर, मला इथे जे जे चांगलं करता येईल ते करायला आणि तुमच्या म्हणजे आपल्या कंपनीला पुढे घेऊन जायला आवडेल. हो हो वा, हे स्पिरिट अजिबात कमी देऊ नका मॅडम. नाही सर. वेल ऑफिशियल बोलणं तर झालेलं आहे. बाकी ते पुण्यामध्ये कसं राहतं, म्हणजे काय फॅमिलीसोबत आहात की बॅचलर लाईफ? नो फॅमिली सर, बॅचलर. बॅचलर लाईफ म्हणजे आज फ्रेंड्सला पार्टी असेल. जॉब लागलाय तुम्हाला? देईल ना, नक्कीच. आणि मला तुम्हाला माझं फर्स्ट पेमेंट होईल ना, मग त्या पेमेंट मधून देईल. पक्का? हो पक्का. प्रॉमिस? पुन्हा एकदा अभिनंदन. थँक्यू. दे ना. दे 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 दे. मी ओरडे ना. दे दे दे. काव्या एकदा करू आपण डोस. ओके, माझा टेल आणि तुझा हेड. ओके, हां ठीक आहे. इथे नको आपण टॉस करायला, ही जागा चांगली नाही. आपण हॉल मध्ये करू. तू आहे ना, तू कुठेही टॉस करशील कर नाही, कळलं ना? ओके. हां चल ठीक. अरे नाही उठत माझी मम्मी, 4 वाजेपर्यंत अजिबात उठणार. हां ठीक आहे, चल काही टेन्शन नाही. आणि आता बघ, आता उडवायचं आपण. आणि ह्यावेळेस माझा टेल तुझा हेड, राईट? नाही नाही नाही, माझा टेल आणि तुझा हेड. ओके बरं ठीक आहे. Let's see. येस, मी जिंकली. कळलं नाही हिरो, आता मी म्हणेल तसंच. नाही थांब थांब थांब, ऐक ऐक. मग अशी मी जिंकलो होतो, तू ऐकलं नाहीस. आता तू जिंकलीस ना तर आपण एकदा थर्ड टाइम करायचं. नाही 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 नाही, आता हे फायनल. हे फायनल. नाही नाही परत एकदा करायचं. मी नाही ऐकलं, मी ऐकलं. I'm not. कसं चाललंय टडी? ठीक ठीक. मग सर कसं चाललंय? चांगलं चाललंय. ठीक. काय तुम्ही कसं काय लवकर? अगं काय झालं, माझ्या आईला बघायला बहीण आलती ग. तिला कष्टापला सोडायला आलती. घरी जाण्यापेक्षा म्हणलं चला इकडंच यावं म्हणून आली. असं होय. हॅलो, बाहेर आलीस का ग? तुम्हाला कसं कळलं मॅडम? काय नाही, इतकी मोठ्याने बेल वाजली म्हणून म्हटलं. बरं इकडे आती ये. तिकडे जाऊ नकोस, तिकडे काव्य अभ्यास करते. उगाच तिला डिस्टर्ब करू नकोस. बरं बरं मॅडम आलीच. काय झालं? मॅडमला गरम पाणी पाहिजे. हा जा. मॅडम अजून तुम्ही झोपतच आहे का काय? नाही ग, कंटाळा आलाय म्हणून पडली. मग गरम पाणी आणू द्या का तुम्हाला? नाही राहू देत. तू फॅन आधी बंद कर किंवा बारीक तरी कर ग. बयान डोकं दुखतंय माझं आज. मॅडम नवीन बेडशीट कधी घेतली व? ऑनलाईन मागवली होती. तुझं बरं इतकं बारीक लक्ष. माझं कामच आहे बारीक लक्ष द्यायचं व. आज लवकर कशी काय आलीस? अहो ती काय झालं मॅडम, माझ्या आईला बहीण बघायला ती ना. कसं करायचं?
काय कसं करायचं? जे तुझ्या मनात आहे, जे माझ्या मनात आहे ते. माझ्या मनात काहीच नाही सध्या. खोटं नको बोलूस. खरंच म्हणजे कस्तुरी मॅडम त्या रूममध्ये असताना, त्या दीपाली तर इथे आलेल्या असताना, नो वे, मला रस्त्यावरती नाही यायचं आहे. त्यातून माझी बहीण माझ्याबरोबर राहते. सो सध्या तरी बॅकआउट. कसला लुझर आहेस रे तू? एवढी लहान मुलगी काहीतरी जबरी करायचं बोलती आणि तू मागं सरक. लुझर कुठला? लुझर कुठला? आले मोठी. हे बघ, मी लुझर जरी असलो ना तरी स्मार्ट लुझर आहे, कळलं ना? हो, कळालं लुझर. लुझर. अरे हे मी अजून तरी ते बोलताय. सो व्हॉट? काय चाललंय काव्या तुझं? शट अप. अगं काव्या, अगं तुझी मम्मी बाजूला Shut आहे. अगं ती दीपालीताई आलेले आहेत. कोण आहे यार आता? शिट. काय झालं? काय झाले बेबो? अगं सारखं कोण ना कोण येते आणि बेल रिंग करते. स्टडी कसा करायचा? अरे वा वा वा, या मॅडम. मला जॉब लागला. वा 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 वा, एकच नंबर. मस्त, कॉंग्रॅच्युलेशन. ग्रेट. हे माझ्या नको पडू, मॅडमच्याच पड, माझ्या नको पडू. मी आले. ऐकी, ते तसलं काय काँग्रेस असतं तर माझ्याकडे तुला. थँक्यू. मी आलेच. बाळ, मला जॉब लागला. काव्या कुठे? काव्या, अगं ए काव्या, हे बघ कोमलला जॉब लागलाय. बाहेर ये पटकन. चला या पटपट बाहेर. किशोर बाहेर ये. या या. किशोर सर, आता कोमलला जॉब लागलाय तर तिने स्वीट आणले. लहान का होईना तुम्हाला पण जॉब लागलाय. आता तुमचं काय? किशोरला कोणता जॉब लागलाय? अगं काव्याला क्लास लावणार होते ना, आता म्हटलं तीच फीज आपण किशोरला देऊया, म्हणून आता काव्याचा क्लास किशोर घेणार आहे. चला आता या स्पेशल गोष्टीमुळे एक छोटीशी पार्टी झाली पाहिजे का नाही मॅडम? हा, पार्टी तर झालीच पाहिजे. चौकातली आम्हाला पाणीपुरी किंवा दहीपुरी पण चालेल. हा चला मग आवरा, जाऊया आणि पार्टी करूया. हो चला चला आवरूयात. एवढी कसली काय? इव्हिनिंगला जाऊया ना. हे इव्हिनिंग काय नसतं इथं. चला सगळी संगत जाऊया. हो हो हो, चला चला आवरा पटकन. चला आवरूयात ना ग. हो चला मॅडम. मी काय म्हणते, तुम्ही तिघी जावा आणि येताना आमच्या दोघांसाठी पार्सल आहे ना. असं नसतं ग, स्पेशल पार्टीत असलं नाही चालत, सगळीच जावं लागतं. बरोबर बोलीस. ते काही नाही, अभ्यास वगैरे उद्या कर. चला आवर पटपट. ए चला चला आवरूयात. आईला काय दिवस आहे ना आजचा. सगळं कसं असं एकदम गोड गोड, मनाला पाहिजे ना त्याच्यापेक्षा पण गोड व्हायला लागले. कोमलला जॉब लागला आहे, त्यामुळे आमचं आता बऱ्यापैकी पैशांचं टेन्शन मिटलं आहे. आणि मी पण छोटा का असे ना जॉब करायला लागलो आहे. आपण हा कसला जॉब आहे म्हणा, खरंच काय अँटिक फरक आहे ना मी. पण शेवटी झाकली मूठ 1.25 लाखाची. असो, सर्व खुश आहेत ना, सर्व लोक रमलेले आहेत ना, देन दॅट्स वॉट मॅटर्स. आणि मला जे पाहिजे ते मिळतंय ना, मग चला पाणीपुरी का दहीपुरी, जे मिळतंय ते वडा. आणि आजचा गोड दिवस एका वेगळ्या पद्धतीने जागा. चला, सो ठरल्याप्रमाणे आम्ही बाहेर गेलो, पाणीपुरी पार्टी एन्जॉय केलो आणि एक वेगळीच आनंदी इव्हनिंग एन्जॉय करत सर्वजण खुश होऊन आपल्या घरी देखील आलो. मस्त वाटतंय. खूप दिवसांनी आपण पाणीपुरी खायला गेलेत नाही काव्या? हो ना, आणि खूप छान पण होती ना पाणीपुरी. मला तर बघा ही काही नवीन नाही, पण मी लय खुश आहे. मला लय भारी काम लागलं मॅडम बघा. थँक्यू. कोमल, जॉब लागला म्हणजे झालं असं नाही. आता तर जबाबदारी वाढलीये. प्रामाणिकपणे फक्त आपलं काम करत राहायचं बघ.
आणि दुसऱ्याचा फायदा होईल ना असं करत राहायचं. याने काय होतं, आपली पण प्रगती होते आणि आपण पण हळूहळू मोठे होत जातो. छान सेटल झाली की नाही की मस्तपैकी एक मुलगा बघून छान लग्न करून टाक. हो की नाही का दीपाली? खरं बोलला मॅडम. बघा तुम्ही, कोमल एवढी सुंदर आहे, तिला काम बी लय चांगलं लागलं या. हो. तिनं आता खरंच उरकून घेतलं पाहिजे. पण एखादा चांगला मुलगा बघूनच लगीन कर. कसं आहे माहितीये का, आताच्या जमान्यात चांगली पोरं मिळत नाही ती ग. हो कोमल, हे मात्र खरं आहे. बरं, आता जेवणाचं कसं काय करायचंय? काय ग काव्या? मला तर अजिबात भूक नाहीये. बर, आणि तुझं? मला पण काहीच इच्छा नाहीये खायची. बरं किशोर, तू काय करणार आहेस? नाही, माझं पण काय नाही आहे एवढं. मलाही भूक नाहीये. त्यामुळे दीपाली बाई, आता तुमची सुट्टी. अरे वा, क्या बात आहे. पण उद्या मात्र लवकर यायचंय आणि नाश्त्याला मस्तपैकी छान चमचमीत करायचंय. काय बनवूया की. काय विषय आहे बाई. आम्ही येऊ का मग आता? या या. चला, टाटा, बाय बाय. बाय बाय. दीपाली पण ना. चला बहीण भाऊ, गुड नाईट. किशोर, हम्म. तू खुश नाही आहेस ना मला जॉब लागल्यामुळे? नाही, असं काय नाही. मी आल्यापासून तुम्हाला अभिनंदन पण केलेलं नाही. खुश आहे की मी. हे काय, खुश आहे मी. मला नाही वाटत तू खुश आहेस म्हणून. कोमल असं काय बोलते यार तू? तुला माहिती आहे ना, ग्रुपमध्ये असताना मला काय बोलता येत नाही, काय करता येत नाही. मान्य आहे मला, पण निदान हसला असता, तुझ्या चेहऱ्यावर जरा आनंद दिसला असता तर वाटलं असतं मला की तू खुश आहेस. कोमल, जाऊ दे. एवढ्या आनंदाच्या दिवशी तू असं आडवं तेवढं नको बोल बरं का. सगळं चांगलं चाललंय ना आता. अच्छा, म्हणजे अशा आनंदाच्या दिवशी तू खडूसवानी वागू शकतोस, पण मी आडवं तिडवं नाही बोलू शकत. कोमल, आपण उद्या बोलायचं का प्लीज? काय विषय तिसरीकडे चाललाय आता. चाललंय विषय तिसरीकडे. सोड, जाऊ दे. जे व्हायचं ते होणारच आहे. जातो कपटी कुठला. बरं ठीक आहे, मी कपटी आहे, मी वाईट आहे, मला काय म्हणायचं तुम्हाला, मी आहे सगळं ते. तू बस, मी आलो फ्रेश होऊन. चायला मी खरंच कोमलचं अभिनंदन केलं नाही. खरंच मला तिला जॉब लागला त्याचं काहीच वाटलं नाही. कसं वाटेल? मी होतो काव्याच्या मिठीमध्ये दंग, मी होतो तिच्या त्या बोल्डनेसमध्ये गुंग. सो किशोर, चुकी तर झाली आहे, त्यामुळे मला आता लवतं घ्यावं लागणार आहे. मला काही करून कोमलला शांत करावं लागणार आणि तिला कॉंग्रॅच्युलेशन्स कोमल असं बोलावे लागणार. कोमल, कोमल, खरंच सॉरी आहे. मी बाहेर जाऊन विचार केला आहे या गोष्टीचा आणि मला जाणवलं की खरंच माझं चुकलं आहे. मी तुला अभिनंदन म्हणायला पाहिजे होतं, ॲटलिस्ट मी तरी म्हणायला पाहिजे होतं. पण तुला माहिती ना, मी मुद्दाम नाही करत हे सगळं. असे ग्रुपमध्ये असल्यानंतर मला नाही सुचत काय बोलायचं, मला नाही कळत. आणि मला अभिनंदन करायला वेळच मिळाला नाही. आणि जेव्हा वेळ मिळाला तेव्हा सगळे लोक होते बाजूला, त्याच्यामुळे नाही करता आलं मला. मी खरं सांगतो, मुद्दा म्हणून नाही केलं. पण इथं आता कोणीच नाही. मी खरंच मनापासून तुझं अभिनंदन करतो. खूप खूप अभिनंदन. मला गर्व वाटतो तुला जे पाहिजे ते तू कष्टाने प्रयत्नांनी मिळवलंच शेवटी. आणि मला तुझ्या आजूबाजूच्या लोकांना सगळ्यांना तू गर्व वाटेल असं करतेस. आणि मी तुला शुभेच्छा देतो. पुढे तू असंच तुझं नाव मोठं करत राहशील सगळ्यांच्या. माफ करशील मला? खरंच सॉरी, खूप सॉरी. अभिनंदन करतो तुझं, खरंच खूप खूप मनापासून अभिनंदन. प्लीज बोल ना माझ्याशी, प्लीज. हेच तर ऐकायचं होतं ना रे. सगळ्यांनी माझ्याशी बोललेलं आणि तुझं न बोललेलंच टोचत होतं. खरंच सॉरी यार, खरंच सॉरी, खरंच मनापासून सॉरी. आणि खूप 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 अभिनंदन तुझं. थँक्यू बा. आणि असंच सपोर्ट करत राहा. आय नो की तू असंच राहशील. नक्कीच नक्कीच राहीन.
बरं चला आता मी झोपते, तू तुझं स्टडी कर. ओके, मस्त हॅपी होऊन झोपते मी आता. राहू दे ना, भारी वाटतं असं तुझ्याजवळ. असं मिठीत राहून काय होणार आहे? सो तुझं स्टडी कर. एवढं हॅपी मुमेंट आहे, तर हॅपी मुमेंटला असं जवळ येतं अजून हॅपी मुमेंट बनवलं असतं ना. पण कळतंय मला तुझं हॅपी मुमेंट, समजलं. मला झोपू दे, जा तू उठ, स्टडी कर. उठ 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 उठ. ठीक आहे ठीक आहे. खरंच परत एकदा मनापासून सॉरी. परत असं नाही होणार आणि खूप अभिनंदन. गुड नाईट. चल झोप. हिला जॉब भेटलाय, चांगलं झालंय, पण ही येडी जवळ कसं काय येऊ देत नाही राव, काय माहित नाही. लई येडे रावे. एका बाजूला ती काव्या किती बिंधा असते, तर दुसऱ्या बाजूला हे येड. असो, हिला हिच्या पद्धतीने जगू द्या, आनंद घेऊ द्या. मी माझ्या पद्धतीने जगणार आणि या जगण्याचा आनंद घेणार. बाकी चला, तुम्हालाही बाय, गुड नाईट. आजची रात्र कोरडी फकाट असो. बायकांचं खरं सौंदर्य कशात खुलून दिसत असेल ना, तर ते साडीतच दिसतं. हे मला आधी पण वाटायचं आणि आता सुद्धा तसंच वाटतंय. साडी हा एक असा प्रकार आहे ना, की साधारण दिसणाऱ्या बाईचं रूप सुद्धा असं खोलून दिसतं, होय की नाही? आता बघा ना तुम्हीच, ही मादक ब्युटी दीपाली किती जास्त खोलून दिसते ना, अक्षरशः नजर लागेल इतपत सुंदर दिसते. आणि काव्या तर अगदी सजलेल्या धजलेल्या नव्या कोऱ्या नवरीसारखी दिसते. आणि इकडे सतत टेन्शनमध्ये आणि दुःखात बुडालेल्या कस्तुरी मॅडम आज अति खुलून आणि सोज्वळ दिसत आहेत. आणि शेवटी माझी प्रिय अशी कवळी कोमल जेवढी सुंदर आणि गोड ब्युटिफुल दिसता येईल ना, तेवढी दिसते. खरंच धन्य झालेत माझे हे दोन डोळे. हे सारे सौंदर्य बघून जरी आजचा माझा शेवटचा दिवस जरी असला ना, तरी आता मला काही वाईट वाटणार नाही. खरंच आजचा दिवस किती भारी आहे ना, अक्षरशः डोळ्यांना किती प्रसन्न करणारा दिवस आहे. म्हणजे एकंदरीत ह्या सगळ्या जणी साडीत आहेत ते बघून मी एवढंच म्हणेल, वाह काय सुंदर दिवस आहे. हो ना, मस्त बसली आहे ना साडी. म्हणजे जितकी परफेक्ट बसता येईल ना तितकी परफेक्ट बसलेली. आणि का बसणार नाही साडी, इतकी सुंदर ब्युटीच आहे माझ्या बेबीची. हो, सो स्वीट. बरं आता मग साडी स्पेशल हक तर झालीच पाहिजे ना, आय मीन मिळेल ना? हो किशोर, मिळेल, पण माझ्या साडीची घडी विस्कटायला नको. एकतर खूप अब्दुल सेट केली. अरे नाही, मी इतकी हलकी मिठी घेईन ना की तुझ्या साडीला सुद्धा नाही कळणार. जो काही स्पर्श होणार आहे ना, तो फक्त तुझ्या ब्युटीला होईल. चालेल ना? आज खूपच मूडमध्ये आहेस रे. आता तू एवढी सुंदर दिसते, तर मूड नाही तर काय होणार ना. बरं चला उरका, मला ऑफिसला जायचंय, तिकडचं पण फंक्शन उरकायचं. मी म्हणतो ऑफिसला जाणं गरजेचं आहे का? अरे हो, मग माझ्याशिवाय कोण आहे तिकडे, जावं तर लागेलच ना. ठीक आहे. अयो किती छान दिसते बाया काव्या, लय भारी दिसते बघ. छान दिसते ना. हा, अगदी मेकअप वालीसारखा मेकअप केलाय की ग तू तर. शेवटी मम्मीची कृपा ना. माझा पण असा मॅडमनं मेकअप केला असता मी बी बाहेर दिसली असते. मासा आधीच काय कमी छान दिसतेस का ग तू? काही खरंच मॅडम, असं कोणी माझं कौतुक केलं ना, मला लय भारी वाटतं बघा. थँक्यू. बरं चला आवरा लवकर. काव्या, बाबा खाली येऊन थांबेल. चला आवर पटकन, आत्ता गाडी येईल त्याची बघ. कुणाची? सरांची गाडी यायची आहे वय? म्हणजे काव्या आज तिकडे चालली वय? जायला तर लागेलच ना बाळा, आधीच 1-2 दिवस लेट झालेलं आहे. त्याला बोलायला उगाच कारण नको. चला आवर पटकन. चला चला ना आपण तिघी सेल्फी घेऊया छानपैकी. हा चला. कशाला ग सेल्फी आणि वेल्फी? अगं मम्मी घेऊया ना, तू प्रत्येक वेळेस नाही नाही काय म्हणते. चल ना. बरं. चला. हा चला. ये इकडे. थांब ना. Cheese. ए कोमल, ये ना तू पण. ए काव्या, किशोरकडे फोन दे, म्हणजे तू आपल्या सगळ्यांचा फोटो काढेल. चल. तुमचं तुम्ही काढा, मी थांबतो. तुमचं
तुमच्या नादाला लागण्यापेक्षा मी तुझी बॅग भरते. चला काढा तुम्ही तुमचे फोटो. ऐक ना, तिकडचं बॅकग्राऊंड खूप छान आहे, तिकडे जायचं का? हा चल, छान आहे आयडिया. कसं चाललं हिरो? ठीक आहे की. बाकी गरीबाची साडी कशी दिसती? खरं सांगतो फोटो आता खऱ्या माणसानं खरंच सांगावं. या सगळ्यांमध्ये जर कोण सुंदर एकदम कडक दिसत असेल का नाही तर तुम्ही आहे. सगळ्यात उठून जर कोण दिसत असेल ना तर तुम्ही आहे. म्हणजे जॅक दिसतंय. अशी कोणी तारीफ केली ना दिवस लई छान जातो. तुमच्यासारख्या मादक ब्युटीचा दिवस ना रोजच चांगला झाला पाहिजे. चल आपण दोघी फोटो घेऊ दोघीच. केशव सर आमचा फोटो घ्या ना. अगं मला ऑफिसला जायचंय. एक दोन घेऊया. बरं ठीक आहे, चला 1-2 मिनिटं. कॅमेरा कुठं असतो? छान घ्या. बरं चला, आता मला ऑफिसला जायचंय, लेट होईल. हो चालेल, मी पण आज बाबांकडे जाणार आहे. सो भेटू लवकर. बाय बाय. आणि ऐक, हा गाडी घेऊन जाते, मला बस स्टॉपला सोडेल आणि येईल. ओके चालेल, सावकाश जा. बाय. हो. सगळ्यांनी अरे मी एकच मिनिटात आलो. तू जा पुढे, मी आलोच 1 मिनिटात. हां हे स्पीकर काय म्हणालीस तू? कुठे चाललीस? मी बाबांकडे जाणार आहे. विसरलीस मी तुम्हाला सांगायचं. अच्छा, मग आपल्या क्लासचं कसं काय? क्लासचं व्हिडिओ कॉलवर घेऊ ना. तुम्ही घेणार ना सर? मला ट्राय. बाकी आल्यानंतर बोलूयात. हो. चल बाय 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 बाय. बाय. दीपा, एवढा बॅग नेऊन हॉलमध्ये ठेव, म्हणजे त्याचा कॉल आल्या आल्या तिला निघायला बरं. हॅलो. हा बाबा, आलेत का तुम्ही? 20 मिनिटं आधीच आले. 10:30ला येणार होते ना. बरं बरं, आलेच मी. काय येत आहे वरती? चहा घेतला असता. बरं ठीक आहे, येते. पार्किंगला आलाय का तो? हा मम्मी चल. बरं नीट जा, नीट राहा. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा कॉल करत राहा. हो मम्मा, डोंट वरी. चल बाय. काळजी घे. बाय. अहो दादा, तुम्ही कशाला आले? आम्ही येतच होतो ना. दीपा, जरा पाणी आण ग. माणसाला ना किती त्रास द्यावा ना तर या माणसाकडून शिकावं बघ. आता काव्य त्याला ये वरती म्हणत होती पण नाही आला. काव्य इथे खूप वेळ थांबू नये म्हणून त्याने ड्रायव्हरला पाठवलं. वरती येऊ शकला असता तो, पण नाही आला. नेहमी असाच त्रास देत राहतो. जाऊ देवा मॅडम, काय माणसाचा जन्मच झालेला असतो. चांगल्या बायानं त्रास द्यायचा, नका लय लोड घेऊ. त्रास देऊ दे ना, पण त्रास द्यायला पण एक लिमिट असतं ना ग. आजपर्यंत हा माणूस त्रास देत आलाय. जेवढं रडवता येईल तेवढं रडवत आलेलं आहे. अजूनही त्रास देतो आणि इथनं पुढेही तो त्रास देत राहणारच. ती मॅडम बघा, ती तसंच करणार. कसं असतं मॅडम, काही माणसांचा स्वभाव आपण नाही बदलू शकत. मग अशा लोकांना ना विसरलेलंच बरं असतं. मी कसं माझ्या दारोड्याला विसरली, तसं तुम्ही पण तुमच्या नवऱ्याला विसरून जावा. कधी कधी मॅडम आपलं मन मारून जगलेलंच बरं असतं बघा. कसं नशिबाचा भोग बघा कुणाला चुकलेला नाही, हाय का नाही? हा खरंय बघ तुझं. बरं मॅडम, जेवणच काय करायचं? मला भूक नाहीये आणि हे दोघे बहीण भाऊ मला वाटतं ऑफिसला गेले असते. संध्याकाळचं संध्याकाळी बघूयात. बर चालतंय. हॅलो. हां आली.
हां आले आले लगेच आले. हां कोण होतं ग? आईचा फोन होता घरनं, म्हणतो ती काम झालं असेल तर ये घरी. जा जा, मी जरा आराम करते बघ. या माणसाचा विचार करून करून ना माझं डोकं दुखायला लागलंय. मॅडम नका लई विचार करू, बिनधास्त राहायचं, मस्तपैकी हसत खेळत जगायचं, आहे का ना? तुझ्यासारखं जर सगळ्यांना दुःख लपवता आलं असतं ना तर बरं झालं असतं बघ. अवघड आहे हे सगळं. तुला कसं काय जमतं काय माहिती बघ. सवय करून घेतली ना सगळं होत असतं. नका टेन्शन घे. येऊ मी मॅडम? नाही जाते मी. का रे, ऑफिसला गेला होतास ना? नाही, मी कोमलला बस स्टॉपला सोडायला गेलो होतो. बर. बाकीचे कुठे दिसत नाही. अरे काव्य आज तिच्या बाबांकडे गेली आणि दीपालीला मी आत्ताच वाटवलंय. आता म्हटलं तू ऑफिसला गेला असशील, म्हटलं आता स्वयंपाक करायचं नाही म्हणून मीच तिला जा म्हटलं. अच्छा. बरं, आता तुझ्या जेवणाचं कसं काय करणार आहेस? नाही, काही प्रॉब्लेम नाही आहे. म्हणजे मी भरपूर नाश्ता करून आलो, मला सध्या तरी काही भूक नाही आहे. बरं मग ठीक आहे. खरं तर अशी सोनेरी संधी सहजासहजी येत नाही, पण आज आली आहे. काय किशोर शेठ, घ्यायचा का संधीचा फायदा? होय, पण लास्ट टाइम जे केलं होतं ना ते मॅडमला आवडलेलं नव्हतं बरं का. अरे पण वेळ बदलत असते ना, बायांची मनं बदलत असतात. ट्राय तर करून बघ, जमलं तर जमलं, नाहीतर नाही. काय हां, हे मात्र खरं आहे, गळ टाकायला काय हरकत आहे. मासा लागला तर लागला, नाहीतर राहिला. चल तर करूया. जमतंय का, म्हणजे जुळतंय का ते बघू. मॅडम पाणी. नकोय मला. नो प्रॉब्लेम, मी पितो परत एकदा. काय रे, नक्की नाश्ता केलास ना? हो, खरंच नाश्ता करून आलो मी. मग इतकं सारं पाणी पितोयस म्हणून विचारते. आता मी एवढं प्रेमाने पाणी आणलंय, तुम्हाला एवढं प्रेमाने देतोय, पण तुम्ही घ्यायलाच तयार नाही आहेत. मग काय मीच पितो. तुला अभ्यास वगैरे करायचा नाहीये का? म्हणजे आता तुम्ही इतके जवळ असताना, इतकी सुंदर साडी नेसलेली असताना अभ्यास कसा होणार आहे माझा? बर, अशाने एक्झाम कशी क्रॅक करणार आहेस रे? एक्झाम कोणाला क्रॅक करायची आहे? मला तर तुम्हाला क्रॅक करायचं. काय बोलतोयस, कसं बोलतोयस, कुणाशी बोलतोय, कळतंय का तुला? मग पुरुषांचं काय? जेव्हा वाटेल तेव्हा जवळ यायचं आणि जेव्हा वाटेल तेव्हा लांब जायचं. आम्ही स्त्रिया म्हणजे तुमच्या हातातलं खेळणं वाटतो की काय तुम्हाला? आला उगाच आगाऊपणा करायला. जा अभ्यास कर जा. इतकं तू खोडूस, आधीच त्रास देऊन गेलाय आणि तू आला शहाणपणा शिकवायला. काय कसं वाटतंय? गारगार वाटतंय ना? लईच अटॅकिंग मूडमध्ये आला होता ना? झाला ना भाऊवरचा अटॅक? हा, जरा घाईच झाली आहे शेट. ऑलरेडी मॅडमचं तिच्या नवऱ्याबरोबर वाजलं होतं, त्यात मी अशी घाई केली. जाऊ दे, चुकी माझीच आहे. सो अशी कानाखाली तर बसायलाच पाहिजे होती. मग आता काय, बसा गपचूप दार लावून. आला होता राव कसला चान्स घालवला तू. चान्स गेला नाही, चान्स आता खरा बनला आहे. सो डोंट वरी, थोडा वेळ जाऊ दे, आपण पण फ्रेश होऊ, मग जाऊ, जरूर जाऊ. आणि ज्या हाताने कानाखाली वाजवली आहे ना, त्याच हाताने प्रेम करायला लावू. आता काय? ते ॲक्च्युली मगाशीसाठी सॉरी. आय नो असं वागणं फार चुकीचं आहे. म्हणजे
तुमची मनस्थिती जाणून न घेता असं जवळ येऊन बोलणं, खरंच सॉरी, परत असं नाही होणार. इट्स ओके. आता काय, का उभा आहेस दारात? तुम्ही मनापासून माफ नाही केलं ना मला. इनफॅक्ट तुम्ही माझा विचारच नाही करत आहात. तुम्ही फिजिकली जर इथे असलात ना तरी मेंटली इथे नाही आहात. त्याच्यामुळे जोपर्यंत तुम्ही मला मनातून माफ नाही करत तोपर्यंत मी नाही जाणार इथून. तू जा रे, माझं मला सहन करू दे. कसं सहन करून देऊ? हां कस्तुरी मॅम, मी आहे ना तुमचं दुःख कमी करायला. कुठली गोष्ट तुमच्या मनात रुतून बसली आहे ना ती ऐकून घ्यायला मी आहे ना, किशोर आहे. आणि तसंही डॉक्टरांनी तुम्हाला सांगितलंच आहे, कुठली गोष्ट मनात ठेवू नका, मन मोकळं करा वेळोवेळी. तू जा, माझं मला जगू देत, माझं मला सहन करू दे. तू जा. माझ्या हातात रुमाल आणि तुमच्या डोळ्यात पाणी आहे. तुम्ही एक इशारा जरी केला ना तर मी तिथे येऊन तुमच्या डोळ्यातलं पाणी पुसू शकतो. या रडणाऱ्या कस्तुरीला हा किशोर हसवू शकतो. विचार करा, दिवसभर रडत बसायचंय की किशोर बरोबर हसायचंय? तुम्हीच ठरवा. मी तेच तुम्हाला सांगत होतो. एक मिनिट, मी तुम्हाला तेच सांगत होतो. इतक्या वेळ हे घ्या, रिलॅक्स.